कराड दक्षिण एक असा मतदारसंघ ज्या मतदारसंघावर काँग्रेसचं निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळालं होतं. कराड दक्षिण आणि काँग्रेस हे समीकरण अनेक काळापासून चालत आलेलं आहे. कराड दक्षिणमधील जनता ही नेहमीच काँग्रेसच्या पारड्यात आपलं मतदान टाकताना पाहायला मिळत होती. यशवंतराव मोहिते, विलासकाका पाटील उंडाळकर आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर कराड दक्षिणचे प्रतिनिधित्व विधानसभेत केलं आहे. विलासकाका पाटील उंडाळकर तर सलग 7 वेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण मतदारसंघात उलटफेर झाला आणि काँग्रेसच्या या पारंपरिक मतदारसंघावर भाजपने काँग्रेसचा पंजा बाजूला सारत आपलं कमळ फुलवून दाखवलं. काँग्रेसच्या या पारंपरिक मतदारसंघात पराभवाची नक्की कारणे काय असू शकतात आणि आगामी काळात काँग्रेससाठी कोणती आव्हाने असू शकतात या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी AP आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला. कराड दक्षिण आणि काँग्रेस हे समीकरण अनेक काळापासून चालत आलेलं आहे. सुरुवातीला शेतकरी कामगार पक्ष, कालांतराने शिवसेना आणि भाजप, त्याचबरोबर काँग्रेसची समविचारी असलेला राष्ट्रवादीने देखील काँग्रेसचा हा गड भेदण्याचा प्रयत्न केला होता. पण या सर्व राजकीय पक्षांना यात अपयश आलं होतं. मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसच्या या गडाला खिंडार पाडलं आणि भाजपचे अतुल भोसले हे कराड दक्षिणचे आमदार झाले. कराड दक्षिणमधील पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव हा महाराष्ट्र काँग्रेससाठी धक्कादायक मानला जात होता. काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला धक्का बसण्याचं पहिलं कारण म्हणजे गल्ली ते दिल्ली भाजप. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप केंद्रात सत्तेत आली. मोदींच्या या लाटेचा राज्यातील भाजपला देखील फायदा झाला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप सत्तेत आली. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने भाजपला याचा फायदा ग्रामपंचायतीपर्यंत झाला आहे. कराड दक्षिणमध्ये देखील तीच स्थिती आहे. काही गावात तर ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे 2 पॅनल आहेत, तर काही ठिकाणी भाजपचं 1 पॅनेल आणि दुसऱ्या पॅनेलमध्ये बाकीच्या सर्व पक्षांचे नेते आणि त्यात देखील भाजपचा 1 गट. परिणामी कोणतेही पॅनेल निवडून आलं तर विजय हा भाजपचाच, अशी स्थिती आहे. दुसरं कारण म्हणजे कृष्णा समूह. सहकार, शिक्षण आणि आरोग्य हे क्षेत्र राजकारणासाठी पोषक असतात असं म्हटलं जातं. या क्षेत्रावर व्यक्तीला राजकीय इनिंग सुरू करता येते व ती बांधता देखील येते. कृष्णा सहकारी साखर कारखाना, कृष्णा हॉस्पिटल, कृष्णा बँक आणि कृष्णा शिक्षण समूह या सर्व संस्थांमुळे अतुल भोसले यांचा सहकार, आरोग्य आणि शिक्षण या सर्व घटकांवर प्रभाव आहे. शिवाय कृष्णेच्या या सर्व संस्थांमुळे अधिक प्रमाणात रोजगार निर्मिती होते आणि या जागी मतदारसंघातील युवा वर्गाला रोजगाराची संधी निर्माण झाल्याने याचा थेट फायदा अतुल भोसले यांना सर्व निवडणुकीत व त्याचबरोबर 2024च्या विधानसभा निवडणुकीत झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तिसरं कारण म्हणजे फडणवीस आणि भोसले यांची जवळीक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार अतुल भोसले यांची जवळीक हे जगजाहीर आहे. 2009 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर कराड उत्तरमध्ये पराभव, 2014 आणि 2019 मध्ये भाजपच्या तिकिटावर कराड दक्षिणमध्ये पराभव, असे सलग 3 वेळा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही फडणवीस यांनी 2024 मध्ये देखील अतुल भोसले यांना उमेदवारी दिली. शिवाय महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे अध्यक्ष अशी जबाबदारी भोसले यांना देण्यात आली होती. त्याचबरोबर आता आमदार झाल्यानंतर सातारा जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदी देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय आगामी काळात जर राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल झाले तर अतुल भोसले यांची वर्णी मंत्रिमंडळात देखील लागू शकते, अशी देखील चर्चा आहे. चौथं कारण आहे ते म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना न मिळालेली जबाबदारी. 2019 मध्ये राज्यात मोठी घडामोड झाली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत त्यांनी महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. या काळात पृथ्वीराज चव्हाण यांना सरकारमध्ये कोणतीच जबाबदारी देण्यात आली नव्हती. पहिल्यांदा विधानसभेच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती होईल अशी चर्चा होती. मात्र त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली. मंत्रिमंडळात देखील पृथ्वीराज बाबांना कोणतंच खातं देण्यात आलं नव्हतं. राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये स्थान न दिल्याने याचा काही प्रमाणात फटका पृथ्वीराज बाबांना नक्कीच बसला असेल. या उलट राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्या भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांना मात्र महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात आलं होतं. आगामी काळात काँग्रेस पुढे राज्यात काही आव्हाने असणार आहेत. तशीच काही आव्हाने कराड दक्षिणमध्ये देखील असणार आहेत. यातील काँग्रेस पुढे पहिलं आव्हान आहे ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर कोण. पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रात आणि राज्यात काम केलं आहे. 2014 आणि 2019 मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र आता पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार हा प्रश्न आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर विलासकाका पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील हे आगामी काळात काँग्रेसचे नेतृत्व करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी देखील मागील काही काळात काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.
त्यामुळे काँग्रेसला आगामी काळात एक नवीन नेतृत्व जे भाजप पुढे तग धरू शकेल असं निर्माण करावं लागणार आहे. दुसरं आव्हान असेल ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक. आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत स्थानिक पातळीवरची समीकरणे महत्त्वाची असतात. राज्याच्या राजकारणात भाजप व राष्ट्रवादी महायुतीत एकत्र आहेत. त्यामुळे भाजपचे आमदार आणि सातारा जिल्हाध्यक्ष अतुल भोसले आणि राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील उंडाळकर हे एकत्र आहेत. जरी हे नेते महायुतीत एकत्र असले तरी उदयसिंह पाटील उंडाळकर आणि अतुल भोसले यांच्यातील संघर्ष आधीपासून चालत आलेला आहे. 2019 मध्ये उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी अतुल भोसले यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती. तर 2024 मध्ये उदयसिंह पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण हे एकत्र निवडणुकीत सामोरे गेले होते. तर कराड कृषी उत्पन्न बाजार समितीत पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह पाटील यांनी अतुल भोसले यांना शह दिला होता. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांना उदयसिंह पाटील यांना एकत्र घेऊन काँग्रेससाठी बेरजेचं राजकारण करावं लागणार आहे. तिसरं आव्हान असेल ते म्हणजे नवीन कार्यकर्ता निर्माण करणे व गेलेले पुन्हा मागे कसे वळतील हे पाहणे. पक्षवाढीसाठी कार्यकर्ता हा महत्त्वाचा भाग आहे. मतदारसंघात काँग्रेसची सत्ता इतका काळ राहिलेली होती ती कार्यकर्त्यांच्या जीवावर व यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची संख्या निश्चितच जास्त आहे. सध्या भाजपची सत्ता जरी मतदारसंघात असली तरी यातील भाजपचे सध्याचे दुसऱ्या फळीतील काही प्रमुख नेते आणि भाजपचे कार्यकर्ते हे मूळचे काँग्रेसचेच आहेत. या कार्यकर्त्यांना मागे कसे वळवण्यात येईल व तळागाळात जाऊन काँग्रेसचा नवीन कार्यकर्ता कसा निर्माण करता येईल याकडे काँग्रेसचं नक्कीच लक्ष असेल. 2029 पर्यंत राज्यात व मतदारसंघात काय होईल हे सांगता येत नाही. मतदारसंघ पुनर्रचना होऊन कराड दक्षिणचे 2 मतदारसंघ होणार आहेत व कराड हा लोकसभा मतदारसंघ होणार आहे अशी चर्चा देखील मतदारसंघात आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला कराडमध्ये यश मिळेल का? आगामी काळात काँग्रेसचे नेतृत्व कराड दक्षिणमध्ये कोण करेल आणि काँग्रेस अतुल भोसले यांना 2029च्या निवडणुकीत रोखू शकतं का? या संदर्भात तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.